Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from AGM College Karad. Students, today we are going to start a new chapter, that is application of definite integration. In our previous chapter, that is definite integration, we learned that definite integration is nothing but limit of sum. In that case, we are seeing definite integration is nothing but area under the curve. Today we are start the first application of definite integration, that is area under the curve. Look at here. If y is equal to f of x is any curve defined on closed interval a comma b, then definite integration of f of x from a to b is nothing but area under the curve, is nothing but area under the curve. Look at here, suppose that it's our curve y is equal to f of x and that curve is defined on interval a to b, means values of x are from a to x is equal to b, then definite integration is nothing but the area under the curve y is equal to f of x and the lines x is equal to a, x is equal to b and x axis. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. डेफिनेट इंटिग्रेशन हे काय असतं तर एरिया अंडर दी कर्व असतो, म्हणजे हा एरिया. ओके, तर आपण या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत की हा एरिया कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचा. ओके, तर फर्स्ट केस आहे, इफ वाय इज लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. वाय जर आपला काय असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, तर एरिया अंडर दी कर्वचा फॉर्म्युला कसा होतोय. First, the area bounded by the curve y is equal to f of x and lines x is equal to a and x is equal to b and x axis is given by yes, area is equal to integral from x is equal to a to x is equal to b. Here limits are of the variable x, here limit are of the variable x, so take integration of y with respect to x, that is nothing but integral from x is equal to a to x is equal to b, y is nothing but f of x dx. ओके, म्हणजे काय झालेलं आहे, जर तुम्हाला कर्वचं इक्वेशन माहीत असेल, म्हणजे हे कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, ते कर्वचं इक्वेशन माहीत असेल आणि या दोन लाईन्स माहीत असतील कोणत्या, x इज इक्वल टू ए आणि x इज इक्वल टू बी, ही जर लाईन माहीत असेल तर आपण काय काढू शकतोय, द एरिया बाउंडेड बाय दी कर्व, या कर्वनं बाउंड केलेला, म्हणजे याच्या खालचा. ओके, या दोन लाईन्सच्या मधला आणि एक्स ॲक्सिसनं बाउंड केलेला, म्हणजे हा शेडेड एरिया तुम्हाला काढता येतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रल फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. लिमिट्स कोणाचे आहेत तर एक्सचे आहेत, इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं नेहमी वायचं घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं वाय हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मी कन्सिडर केलेला आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रल फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ही आपली पहिली केस आहे, कर्वच्या अंडरचा एरिया. कोणत्या कर्वचा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, वाय इन टर्म्स ऑफ एक्स दिलेल्या. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेकंड केस. हिअर सेकंड केस इज
the area bounded by the curve x is equal to g of y. पाठीमागच्या केसमध्ये y हा इन टर्म्स ऑफ x एक्सप्रेस केलेला होता. या केसमध्ये x हा इन टर्म्स ऑफ y एक्सप्रेस केलेला आहे. द एरिया बाउंडेड बाय द कर्व x इज इक्वल टू g ऑफ y and the lines y is equal to c to y is equal to d and y axis is given by area capital A is equal to integral from, here limits are of the lines y is equal to c and y is equal to d. Limits are of the variable y is equal to c to y is equal to d. In that case we take integration of लिमिट y चे असतील तर इंटिग्रेशन x घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू y. ओके. आणि हा एरिया तुम्हाला या पद्धतीने लिहिता येईल इंटिग्रल फ्रॉम y इज इक्वल टू c टू y इज इक्वल टू d. x काय आहे तर g ऑफ y dy. लक्षात आलं. आता जॉमेट्रिकल फिगर बघूया. ही जॉमेट्रिकल फिगर आहे. सपोज करा की हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा ओरिजिन आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा जो कर्व आहे एक्स इज इक्वल टू जे ऑफ वाय तो अशा स्वरूपात असेल. हा कर्व आहे एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय आणि या दोन लाईन्स दिलेल्या आहेत वाय इज इक्वल टू सी आणि वाय इज इक्वल टू डी. वाय इज इक्वल टू सी हे लाईनचं इक्वेशन आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि वाय इज इक्वल टू डी हे लाईनचं इक्वेशन आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. वाय इज इक्वल टू सी ही आहे ती वाय इज इक्वल टू डी आणि हा वाय ॲक्सिस बघा मी काय म्हणतोय या कर्वच्या अंडरचा एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय या कर्वच्या अंडरचा कर्वच्या आतला या दोन लाईन्सच्या मधला वाय इज इक्वल टू सी आणि वाय इज इक्वल टू डी y इज इक्वल टू सी आणि y इज इक्वल टू डी या दोन लाईनच्या मधला आणि y ॲक्सिस म्हणजे हा शेडेड पोर्शन तुम्हाला काढता येतोय. तर कसा काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम y इज इक्वल टू सी टू y इज इक्वल टू डी लिमिट्स y चे इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू y. एरिया इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम y इज इक्वल टू सी टू y इज इक्वल टू डी जी ऑफ y dy. लक्षात आलं. जर y हा इन टर्म्स ऑफ x दिला असेल तर लिमिट्स xचे असणं गरजेचे आहेत. जेव्हा x हा इन टर्म्स ऑफ y दिला असेल तर लिमिट तुम्हाला कोणाचे गरजेचे आहेत y चे गरजेचे आहेत. ओके. ह्या दोन केसेस झालेले आहेत. Next, third case is the area bounded by the curve y is equal to f of x and the lines x is equal to a and x is equal to b, comma x axis where y lies below x axis. y आपला कुठं असणार आहे बिलो एक्स ॲक्सिस. देन बघा या ठिकाणी काय होतंय हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस मी घेतलेला आहे. एक्स ॲक्सिस हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे हा तुमचा वाय ॲक्सिस आहे हा ओरिजिन आहे आणि हा जो वाय जो कर्व आहे तो वाय लाईज बिलो एक्स ॲक्सिस आहे म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खालच्या बाजूला राहतोय तो कर्व म्हणजे कर्व असा आहे असं समजूया वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये वाय पॉझिटिव्ह असतो आणि बिलो एक्स ॲक्सिस म्हणजे
थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये वाय निगेटिव्ह असतो. त्यामुळं तुम्ही जर याचं इंटिग्रेशन घेतलं तर ते काय येणार आहे, यस निगेटिव्ह येणार आहे वाय निगेटिव्ह असला तर. म्हणून ते काय म्हणतात बघा, द एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, ह्या कर्वच्या मधला म्हणजे ह्या कर्वच्या खालचा, अँड द लाईन्स एक्स इज इक्वल टू ए, ह्या दोन लाईन्स आहेत, एक्स इज इक्वल टू ए एक लाईन आहे आणि एक्स इज इक्वल टू बी हे एक लाईन आहे. ओके, तर या दोन लाईनच्या मधला आणि एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतोय. म्हणजे हा क्लिअरली शेडेड पोर्शन तुम्हाला काढता येऊ शकतोय. फक्त काय केस आहे बघा, हा कर्व बिलो एक्स ॲक्सिस आहे, वाय लाईज बिलो एक्स ॲक्सिस. बिलो असल्यामुळं तो कर्व एक तर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल, आणि थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये वाय कसा असतो तर निगेटिव्ह असतो. मग काय होतं, तुम्ही जेव्हा इंटिग्रेशन घेता तेव्हा तुमचा ॲन्सर निगेटिव्ह येतं. पण आपल्याला माहीत आहे एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून काय करायचं आहे, तो एरिया कसा असणार आहे, एरिया इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. लिमिट्स एक्सचे असले तर इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं सांगितले, वायचं. ओके, पण इथं काय घडणार आहे तर हा एरिया निगेटिव्ह येणार आहे. म्हणून तुम्ही या एरियाला काय करायचं आहे, मॉड टाकायचं आहे. मॉड का तर पॉझिटिव्ह येण्यासाठी. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला असा होईल, मॉड ऑफ इंटिग्रल एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. वाय म्हणजे कोण आहे तुमचा तर एफ ऑफ एक्स डी एक्स. मॉड कंप्लीट. लक्षात आली केस. जर एखादा कर्व आपला बिलो काय असेल एक्स ॲक्सिस असेल तर एरिया आपला निगेटिव्ह येतो, आणि एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह असल्यामुळं आपण काय करणार आहे, त्याचं मॉड्युलस टाकणार आहे. लक्षात येते. थर्ड केस. ओके, फोर्थ केस. फोर्थ केसमध्ये काय कधी कधी काय होतं तर तुमचा जो ग्राफ असतो, फॉर एक्झाम्पल हा एक ग्राफ आहे कोणाचा, वायचा. तो ग्राफ कसा असतो, लाईज अबाव ॲज वेल ॲज बिलो, अबाव ॲज वेल ॲज बिलो एक्स ॲक्सिस. एक तर असा असेल किंवा सपोज करा की तो ग्राफ असा आहे बघा, अशा स्वरूपाचा देखील असू शकतो. ओके, तर तुम्हाला एरिया त्या ग्राफनं एन्क्लोज्ड केलेला काढता येतो. इफ फोर्थ केस कशाची आहे आपली, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे लाईज अबाव ॲज वेल ॲज बिलो एक्स ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतोय बघा, ही एक लाईन आहे एक्स इज इक्वल टू ए, ही एक लाईन आहे एक्स इज इक्वल टू बी. तर तुम्ही या कर्वच्या अंडरचा, कर्वनं बाउंड केलेला, या दोन लाईन्सनं बाउंड केलेला आणि एक्स ॲक्सिसनं बाउंड केलेला एरिया काढता येतो तुम्हाला. तो एरिया म्हणजे हा शेडेड पोर्शन. लक्षात येते, हा एरिया देखील तुम्हाला काढता येतोय. पण हा शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा असेल तर बघा, इफ द कर्व y is equal to f of x lies above as well as below x axis. If the curve y is equal to f of x lies above as well as below x axis. ही आपली फोर्थ केस आहे. त्याच्यासाठी बघा, द एरिया बाउंडेड बाय कर्व y is equal to f of x and lines कोणत्या, x is equal to a
and x is equal to b, comma x axis is given by. तर हा एरिया आपल्याला काढता येतो. जर तो शेडेड रिजन ए न डिनोट केला तर हा एरिया कोणता असतो बघून घ्या. सपोज करा की हा अबाव एक्स ॲक्सिस असणारा एरिया मी A1 मानतो, बिलो एक्स ॲक्सिस असणारा एरिया A2 मानतो. तर A1 प्लस मॉड ऑफ A2, A1 प्लस मॉड ऑफ A2 हा तुमचा रिक्वायर्ड एरिया येणार आहे. व्हेअर A1 काय असणार आहे बघा. A1 ही जर लाईन x इज इक्वल टू सी असेल तर A1 काय असणार आहे, इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू c त्या कर्वचा, आणि कर्वचं नाव काय आहे आपल्या y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजेच y dx प्लस इथं आपण मॉड टाकणार आहे इंटिग्रल इक्वल टू c टू x इज इक्वल टू b y dx आणि त्याला आपण मॉड टाकणार आहे. का तर तो A2 हा जो एरिया आहे तो बिलो काय असणार आहे तुमचा एक्स ॲक्सिस असणार आहे. लक्षात येते. इफ द एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x लाइज अबाव as well as below x axis, then area under the curve and the lines x is equal to a to x is equal to b is nothing but a is equal to a1 plus mod a2. आता सपोज करा की हा a1 आहे आणि हा a2 एरिया आहे आणि ह्या दोन लाईन्स आहेत x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू b, ह्या दोन लाईन्स आहेत आणि ही एक तिसरी लाईन असणार आहे x इज इक्वल टू c. तर ह्या सेकंड केसला आपण हाच फॉर्म्युला कसा लिहू शकतोय बघा. एरिया इज इक्वल टू हा बिलो एक्स ॲक्सिस आहे, एरिया A1 एरिया हा कसा आहे बिलो एक्स ॲक्सिस आहे म्हणून आपण त्याला काय करणार आहे मॉड टाकणार आहे, मॉड ऑफ A1. कारण की आत्ताच आपण केस बघितलेले द एरिया बिलो यस एक्स ॲक्सिस इज कसा असतो निगेटिव्ह, प्लस A2ला मॉड टाकायची काही गरज नाही कारण की तो अबाव एक्स ॲक्सिस असल्यामुळे तिथं y पॉझिटिव्ह असणार आहे आणि y पॉझिटिव्ह असला तर तुम्ही काय करणार आहे तो एरियाचा ॲन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. y निगेटिव्ह असला तर एरियाचा ॲन्सर कसं मिळणार आहे आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. बट एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून काय करणार आहे तर मॉड टाकणार आहे. ही आपली झाली फोर्थ केस. फिफ्थ जो पॉईंट आहे तो आहे एरिया बिटवीन टू कर्व्ज. बघा या ठिकाणी जर दोन कर्व्ज असतील, हा एक कर्व घेतला आहे मी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतोय कारण की ते पॉझिटिव्ह असण्यासाठी, y इज इक्वल टू f ऑफ x आणि y इज इक्वल टू g ऑफ x हे दोन कर्व आहेत. तर त्या दोन कर्वच्या मधला एरिया हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. तर एरिया बिटवीन टू कर्व्स y इज इक्वल टू f ऑफ x अँड y इज इक्वल टू g ऑफ x इज गिवन बाय. हा कसा काढायचा. आता यासाठी आपल्याला लिमिट्स वगैरे काय मिळत नाहीत. फॉर एक्झाम्पल सपोज करा, सपोज म्हणतोय लिमिट्स आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. ह्या दोन व्हॅल्यूज आहेत, हा पॉईंट असेल x इज इक्वल टू a आणि हा पॉईंट असेल x इज इक्वल टू b. तर तुम्हाला त्या दोन कर्वनी बॉन्ड केलेला एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे बघा. एरिया इज इक्वल टू काय करावं लागेल बघा. या ठिकाणी इथं दुसरी एक फिगर काढून दाखवतो. पहिल्यांदा मी काय करेन या कर्वच्या अंडरचा एरिया काढेन, म्हणजे हा सगळा एरिया काढेन, म्हणजे कोणत्या y इज इक्वल टू f ऑफ एक्सच्या. त्याच्यानंतर काय करेन हा जो दुसरा कर्व आहे की नाही त्याच्या अंडरचा एरिया काढेन, म्हणजे कोणता हा इथला. आणि या दोनांची वजाबाकी घेतली म्हणजे हे दोन एरियांची सबस्ट्रॅक्शन घेतली तर हा एरिया भेटेल आपल्याला एरिया बिटवीन टू कर्व्स. लक्षात येते. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय होणार आहे बघा. एरिया इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b, x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. मोठा कोणाचा एरिया असणार आहे y इज इक्वल टू f ऑफ एक्सच्या अंडरचा. सो y किंवा f ऑफ x
dx मायनस इंटिग्रल ओव्हर x इज इक्वल टू ए टू x इज इक्वल टू बी, लहान एरिया कोणाच्या खालचा असणार आहे, जी ऑफ एक्सच्या अंडरचा, मायनस इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू ए टू x इज इक्वल टू बी जी ऑफ एक्स dx. असा तो तुम्हाला एरिया फाइंड आउट करता येईल. पण ग्राफिकली आपल्याला लक्षात येणार नाही की कोणत्या कर्वच्या अंडरचा एरिया मोठा असेल आणि कोणत्या कर्वच्या अंडरचा एरिया लहान असेल. मग आपण काय करतोय, अशा केसमध्ये येणाऱ्या आन्सरला मॉड टाकतोय. म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा झाली तर पॉझिटिव्हच येणार आहे, आणि सपोज करा की लहानातून मोठी वजा झाली तर एरिया पॉझिटिव्ह असतो, म्हणून मॉड टाकणार आहे. लहानातून मोठी संख्या वजा झाली तर लहान निगेटिव्ह नंबर मिळणार आहे, आणि निगेटिव्ह नंबर मिळाला तर आपल्याला एरिया निगेटिव्ह भेटेल. बट एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह, सो वी पुट हिअर मॉड्युलस. आता हे लिमिट जे आहेत एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी, हे असतात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू कर्व्स. या कर्वचे दोन पॉईंट्स असणार आहेत ए आणि बी. ते कसे फाइंड आउट करायचे, तर ते कर्वचे इक्वेशन्स सॉल्व करायचे. पुढं आपण पाहणारच आहोत. तर या 5 केसेस आहेत एरिया अंडर दी कर्व्हसाठी. ओके, द एरिया अंडर दी कर्व फाइंड आउट करताना तुम्हाला काय करावं लागतं, तर तो कर्व कसा आहे हे पाहावं लागतं. त्यासाठी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्वच्या काही गोष्टी, तो कर्व कसा प्लॉट केला पाहिजे वगैरे. पहिली आहे सिमेट्री. फर्स्ट सिमेट्री. सिमेट्रीमध्ये काय बघा, आता सपोज करा हे कर्वचं इक्वेशन आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. सिमेट्रीच्या 3 केसेस होणार आहेत, त्या व्यवस्थित बघून घ्या. यामध्ये वायच्या ऐवजी मायनस वाय पुट करतो. रिप्लेस वाय बाय मायनस वाय. काय घडेल, मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू ए इंटू एक्स. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. म्हणजे काय घडलं, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सारखंच आहे, इक्वेशनमध्ये चेंजेस काही घडलेला नाही, म्हणजे इक्वेशन रिमेन्स सेम. जर असं घडलं पहिल्या केसला, ऑन रिप्लेसिंग y by minus y in the given equation of curve and equation remains same, then curve is सिमेट्रिक. आपण सिमेट्रीच्या गोष्टी बघतोय, म्हणजे कर्व कसा असणार आहे, सिमेट्रिक अबाउट वाय मायनस वायनं रिप्लेस केला तर एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक असणार आहे, अबाउट एक्स ॲक्सिस. बघा याचा ग्राफ दाखवतो तुम्हाला. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax पॅराबोला असतो, आणि तो पॅराबोला अशा स्वरूपाचा असतो, किंवा हा 4a पॉझिटिव्ह आहे असं कन्सिडर केले तर तो अशा स्वरूपाचा असणार आहे. म्हणजे जसा ग्राफ वरच्या बाजूला आहे एक्स ॲक्सिसच्या, तसाच तो खालच्या बाजूला असणार आहे. म्हणजे जर एक्स ॲक्सिसवरती तुम्ही घडी घातली तर ह्या ज्या कडा आहेत त्या कर्वच्या, त्या तंतोतंत जुळणार आहेत. ही पहिली कंडिशन झाली त्या ग्राफची. सिमेट्रिक अबाउट कोणता ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. कंडिशन काय आहे, ऑन रिप्लेसिंग वाय बाय मायनस वाय in the given equation of curve and equation remains same, then curve is symmetric about x axis. तो कर्व सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस असणार आहे. लक्षात येते पहिली कंडिशन. ओके, आता सेकंड कंडिशन, ऑन रिप्लेसिंग एक्स बाय मायनस एक्स. एक्स काय केलं, रिप्लेस केलं मायनस एक्सनं.
in the given equation of curve and equation remains same, then curve is symmetric about, तो कर्व जो असेल तो सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस असेल. फॉर एक्झाम्पल मी इथे एक्झाम्पल बघतोय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by, बी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे, बी ग्रेटर दॅन 0 घेतलेलं आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. या इक्वेशनमध्ये मी जर रिप्लेस केला एक्स बाय मायनस एक्स, तर काय घडणार आहे, मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 4by. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. हे पहिलंच इक्वेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे. म्हणजेच इक्वेशन डझंट चेंज, इक्वेशन रिमेन्स सेम. आणि हे इक्वेशन जर सेम आलं तर तो कर्व सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस असतो. याचा जर ग्राफ काढला तर तो अशा स्वरूपाचा असणार आहे. हा वाय ॲक्सिस आहे, ओरिजिन आहे, एक्स ॲक्सिस आहे. हा कर्व अशा स्वरूपाचा असणार आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. जर तुम्ही म्हणजे या बाजूला जसा आहे 0च्या वायच्या लेफ्ट हँड साईडला, तसाच तो कर्व राईट हँड साईडला असणार आहे. लक्षात येते का? इफ द कर्व ऑन रिप्लेसिंग एक्स बाय मायनस एक्स and the equation of the curve remains same, then yes, curve is symmetric about y axis. तर तो कर्व कसा असणार आहे, सिमेट्रिक अबाउट y axis असणार आहे. ओके, एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक असण्यासाठी y रिप्लेस केला मायनस वायनं आणि इक्वेशन चेंज झालं नाही तर सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स रिप्लेस केला मायनस एक्सनं आणि कर्वचं इक्वेशन रिमेन्स सेम मिळालं तर सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. थर्ड केस बघा, सी. ऑन रिप्लेसिंग एक्स बाय मायनस एक्स अँड वाय बाय मायनस वाय इन द गिवन इक्वेशन ऑफ कर्व अँड इक्वेशन रिमेन्स सेम, देन कर्व इज सिमेट्रिक अबाउट. इथं काय असणार आहे, बोथ एक्स अँड वाय ॲक्सिस. याचं एक्झाम्पल आपण इथं पाहणार आहोत. या ठिकाणी एक इक्वेशन घेतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. याच्यात एक्सच्या ऐवजी मायनस एक्स टाकतो, वायच्या ऐवजी मायनस वाय टाकतो, तर मला इक्वेशन परत भेटेल काय, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. हे कशाचं इक्वेशन आहे, तर सर्कलचं. म्हणजेच या स्वरूपाचं. हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. जर तुम्ही काय म्हणतोय, एक्सच्या ऐवजी मायनस एक्स पुट केलं, वायच्या ऐवजी मायनस वाय पुट केलं आणि इक्वेशन ऑफ कर्व रिमेन्स सेम राहिलं तर कर्वचं ग्राफ जो असतो तो सिमेट्रिक अबाउट एक्स अँड वाय ॲक्सिस असतो. म्हणजेच जर तुम्ही एक्स अक्षावरती घडी गाठली तर ह्या ज्या पॉईंट्स आहेत आणि हे पॉईंट्स एकमेकांना कर्ववरचे तंतोतंत जुळणार, आणि वाय ॲक्सिसवरती घडी गाठली तरी हे पॉईंट्स आणि हे पॉईंट्स म्हणजे तंतोतंत जुळणार. ओके, तर हे झालेलं आहे सिमेट्रीच्या बाबतीत. 3 कंडिशन्स आहेत. ऑन रिप्लेसिंग वाय बाय मायनस वाय इक्वेशन रिमेन्स सेम, ग्राफ ऑफ द कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. ऑन रिप्लेसिंग एक्स बाय मायनस एक्स अँड इक्वेशन ऑफ कर्व रिमेन्स सेम, देन ग्राफ ऑफ द कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. And if in the equation of curve we replace x by minus x and y by minus y and equation remains same, then curve is symmetric about both x and y axis. ओके, तर हे झालेलं आहे सिमेट्रिकच्या बाबतीत. बी केस आहे आपली ओरिजिन. ओके, तर या ठिकाणी ओरिजिनची टेस्ट बघा काय आहे की ओरिजिनमधून जातोय का कर्व, हे जर चेक करायचं असेल तर ओरिजिन टेस्ट हवी असते आपल्याला. सपोज करा की 2 इक्वेशन्स घेतलेले आहेत मी, वाय इज इक्वल टू एम एक्स आणि वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आपल्याला माहीत आहे की हे दोन्ही इक्वेशन्स लाईनचे आहेत. दोन्ही इक्वेशन्स कशाचे आहेत, लाईनचे आहेत. पण या दोन्हीतला फरक आहे, इथं कॉन्स्टंट टर्म आहे आणि यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही. जर आपल्या इक्वेशन ऑफ कर्वमध्ये कर्वचं जे कोणतंही इक्वेशन दिलं असेल त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म येत असेल तर कर्व डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. कर्व
ओरिजिनमधून जाणार नाही आणि जर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नसेल तर तो ओरिजिनमधून जाणार. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज करा की ही एक लाईन आहे y इज इक्वल टू एक्स, तर ही लाईन कशातून जाणार? ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे, y इज इक्वल टू एक्स असा तिचा ग्राफ असणार आहे. ओके, आणि अशा स्वरूपाची लाईन असेल y इज इक्वल टू mx प्लस सी, किंवा सपोज करा की ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0, हे पण लाईनचंच इक्वेशन आहे. अशा स्वरूपाची लाईन असेल तर ती लाईन ही ओरिजिनमधून जाणार नाही. ती अशा स्वरूपाची कुठंतरी लाईन असेल ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0, ती ओरिजिनमधून जाणार नाही. ओके, म्हणजेच काय तर कॉन्स्टंट टर्म असेल तर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, आणि कॉन्स्टंट टर्म नसेल कर्वच्या इक्वेशनमध्ये तर तो ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन असेल. लक्षात येते ओरिजिन टेस्ट. ओके, नेक्स्ट थर्ड टेस्ट इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय? जर तुम्ही एखादा ग्राफ काढणार असाल त्या कर्वचा, तर तो कर्व काय करत असेल, एक तर एक्स ॲक्सिसला तरी छेदत असेल, अदरवाईज वाय ॲक्सिसला तरी छेदत असेल. म्हणून बघा या ठिकाणी त्याचे 2 पॉईंट करतो. एक्स इंटरसेप्ट हा एक बघूया आणि वाय इंटरसेप्ट. हे ग्राफ काढण्यासाठी आपण बघतोय. सपोज करा की तुमचं एखादं कर्वचं इक्वेशन काहीतरी आहे. सपोज करा 3x प्लस 2y प्लस 4 इज इक्वल टू 0 असं ते कर्वचं इक्वेशन आहे. ती एक लाईन आहे, आता क्लिअरली आपल्याला माहिती आहे. तर तिचा एक्स इंटरसेप्ट तुम्हाला काढायचा असेल. एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय तर हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपला आहे. एक्स इंटरसेप्ट म्हणजे हे अंतर काहीतरी असेल त्याला एक्स इंटरसेप्ट आपण म्हणणार आहे, जिथं कर्व इंटरसेक्ट करणार आहे. आणि या ठिकाणी वाय इंटरसेप्ट अशा स्वरूपाचा वाय इंटरसेप्ट आपल्याला मिळणार आहे. एक्स इंटरसेप्ट जर काढायचं असेल, एक्स ॲक्सिसला ज्या पॉईंटला छेदते तो पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, फॉर फाइंडिंग एक्स इंटरसेप्ट पुट वाय इज इक्वल टू 0. पुट वाय इज इक्वल टू 0, कारण की एक्स ॲक्सिसवरती वाय हा 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे, त्यामध्ये मी वायची व्हॅल्यू 0 टाकली, वायची 0 टाकली तर 3x पुट वाय इज इक्वल टू 0. मला 3x प्लस 4 इज इक्वल टू 0 मिळेल आणि x इज इक्वल टू -4/3 मिळेल. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल -4/3. म्हणजे हा इथं कुठंतरी असेल, तो पॉईंट असेल x इज इक्वल टू -4/3 म्हणजे -4/3, 0 हा तो पॉईंट असेल. ओके, तर तो तुम्हाला मिळू शकतो. फॉर फाइंडिंग वाय इंटरसेप्ट पुट एक्स इज इक्वल टू 0. जर तुम्हाला वाय इंटरसेप्ट काढायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 0 टाकली पाहिजे. वाय इंटरसेप्ट म्हणजे वाय अक्षाला कोणत्या पॉईंटमध्ये आपल्याला कर्व तो छेदतोय त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढणे किंवा ते डिस्टन्स फाइंड आउट करणे. ओके, तर वाय इंटरसेप्ट काढायचं असेल तर एक्स इज इक्वल टू 0 टाका. या इक्वेशनमध्ये एक्स इज इक्वल टू 0 टाकलं तर 2y प्लस 4 इज इक्वल टू 0 मिळेल. पुट एक्स इज इक्वल टू 0. ओके, एक्स इज इक्वल टू 0 टाकलं, 2y प्लस 4 इज इक्वल टू 0, 2y इज इक्वल टू -4 आणि वायची व्हॅल्यू याच्यामुळे -2 मिळेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 मिळाली, वायची व्हॅल्यू -2 मिळाली. आता 0, -2 हा पॉईंट या ठिकाणी असणार आहे, वाय निगेटिव्ह म्हणजे 0, -2. आणि तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला ड्रॉ करता येईल, लाईनचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करता येईल. लक्षात येते व्यवस्थित? ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करू शकताय, वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करू शकताय. एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करण्यासाठी वायची व्हॅल्यू 0 टाका, वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 0 टाका. एक्स इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करायचा, वाय इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करायचा हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर C पॉईंट आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स. पॉईंट
of intersection of two कर्व्स. ओके, दोन कर्व्स असतील. सपोज करा की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा एक कर्व आहे, आणि y इज इक्वल टू जी ऑफ एक्स हा एक कर्व आहे. हे म्हटलं इक्वेशन 1, हे म्हटलं इक्वेशन 2, आणि तुम्हाला यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे. तर सॉल्व द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फॉर एक्झाम्पल, सपोज करा की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हा एक आपला काय आहे, कर्व आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घ्या, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय घ्या, आणि एक कर्वचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एक्स. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हा कर्व अशा स्वरूपाचा असणार आहे, आणि y इज इक्वल टू एक्स लाईनचे इक्वेशन असणार आहे. तर आपल्याला ह्या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढता येतात. कसे बघा, तर हे फर्स्ट इक्वेशन मानायचं, हे सेकंड इक्वेशन मानायचं. इक्वेशन सेकंडची व्हॅल्यू, हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत. म्हणजे इक्वेशन 2ची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये टाकली, म्हणजे वायची व्हॅल्यू एक्स टाकली, तर मला मिळणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. हे सोडवतो, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 0, एक्स कॉमन काढला, एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी एक्स इज इक्वल टू 0 असेल, किंवा एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 असेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मला काय मिळेल, 0, किंवा एक्सची व्हॅल्यू मला मिळेल 1. म्हणजे या ठिकाणी मला एक्सच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, ॲप्सिसा मिळाल्या आहे. आता ऑर्डिनेट काढतो, एक्सची व्हॅल्यू 0 इथं टाकतो. व्हेन एक्स इज इक्वल टू 0 मला काय मिळेल, वायची व्हॅल्यू 0, वाय इज इक्वल टू 0. अँड व्हेन एक्स इज इक्वल टू 1, एक्सची व्हॅल्यू 1 टाकली इथं इक्वेशन नंबर सेकंडमध्ये, तर मला वायची व्हॅल्यू मिळेल 1. म्हणून एक्स 0 वाय 0, ओरिजिन हा एक आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आलेला आहे, आणि एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन होणार आहे 1,1. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स फाइंड आउट करू शकताय. ओके, सो स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड all the concepts regarding to area under the curve, symmetry, origin test and point of intersection. Thank you for watching the video.